एक्सरसाइज 1.2 नंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. In this chapter or in this section we are going to deal with the function that contain product formula, quotient formula. Power can often simplify more quickly by taking the natural logarithm on both side. इथं दिलेले जे फंक्शन कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये राहणार आहे तिथं आपल्याला लॉग दोन्ही साईडला घ्यायचा आहे. लॉग घेऊन दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. इथं आपल्याला मेन टॉपिक आहे की लॉग घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. एक्सरसाइज 1.3 मध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. एक्सरसाइज 1.3 मधला पहिल्या क्वेश्चन मधला पहिला आपण सॉल्व्ह करणार आहोत, ज्यामध्ये डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. 1.3 मध्ये तुम्हाला ओळखता आला पाहिजे की कुठं लॉगॅरिथमिक फंक्शन अप्लाय करायचं आहे. असे कॉम्प्लिकेशन जर आले जिथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन क्वोशंट रूल सुद्धा असेल तिथं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला क्वेश्चन आहे, जिथं दिलेला आहे एक्स प्लस 1 रेज टू द पॉवर इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 इट कम्प्लीट होल क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेज टू द पॉवर ऑफ 4. सगळ्यात पहिले लेट y इज इक्वल्स टू द गिवन फंक्शन कन्सिडर करायचं. दिलेलं आहे एक्स प्लस 1 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर अपॉन मध्ये एक्स प्लस 2 इट्स क्यूब आणि एक्स प्लस 3 रेज टू द पॉवर ऑफ 4. जर इथं तुम्ही डिफरन्शिएट करून क्वोशंट रूल जर अप्लाय केला तर खूप लेंदी क्वेश्चन होईल आणि डिफरंट वेजनं तुम्हाला सॉल्व्ह करताना खूप डिफिकल्टी जाईल. म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साइड हे नवीन स्टेप इथं अप्लाय करायची आहे. लॉग जर अप्लाय केलं तर लॉग या साईडला येईल आणि लॉग या साईडला सुद्धा येईल. या साईडला जे फंक्शन आहे एक्स प्लस 1 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर अपॉन मध्ये एक्स प्लस 2 चा होल क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेज टू द पॉवर ऑफ 4. आता लॉगचे फॉर्म्युले जे आहेत ते लॉगचे फॉर्म्युले इथं अप्लाय करायचे आहे. आपल्याला लॉगचे फॉर्म्युले माहित आहे. लॉग ए अपॉन बी असतो लॉग ए मायनस लॉग बी. आणखी लॉग ए इंटू बीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे लॉग ए प्लस लॉग बी. आणि लॉग ए रेज टू दी पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एम इंटू लॉग ए. तर हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा जे लॉगचे आहेत. या तीन फॉर्म्युल्यांचा यूज करून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. लॉगचे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहे. तर हा इकडे लेफ्ट हँड साईडला लॉग वाय जसाच्या तसा आणि राईट हँड साईडला बघा सगळ्यात पहिले हा जो फंक्शन आहे ए अपॉन बी वाला तो लावू. लॉग ऑफ एक्स प्लस 1 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर मायनस मध्ये लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 इट्स कम्प्लीट होल क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेज टू दी पॉवर ऑफ 4. अगेन इथं तो रूल लागणार आहेत. त्या रूलनुसार बघा इथं रूल लावूया. लॉग ऑफ एक्स प्लस 1 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर मायनस लॉग एक्स प्लस 2 complete whole cube plus log x plus 3 raised to the power of 4. नेक्स्ट स्टेप मध्ये हा रूल लावू शकतो. तर 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस 4 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 3. आता याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय द गिवन फंक्शन डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू वाय. याला जर डिफरन्शिएशन केलं तर डिफरन्शिएशन ऑफ लॉग वाय लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला डिफरन्शिएशन ऑफ दिस होल फंक्शन 2 लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस 4 लॉग ऑफ एक्स प्लस 3. होल फंक्शनला डिफरन्शिएट करावं लागेल आणि डिफरन्शिएट करून सॉल्व्ह करावं लागेल. आता बघा इथं डिफरन्शिएशन लॉग वायचं डिफरन्शिएशन येतो 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. अगेन डिफरन्शिएट करावं लागते. तर हे लक्षात ठेवायचं लॉग वायचं डिफरन्शिएशन हे राहते म्हणून. 2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 2 4 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 3. आता बघा इथं काय होईल. हा 2 कॉन्स्टंट जच्या तसा लॉग एक्स प्लस 1चं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स प्लस 1. अगेन डिफरन्शिएशन ऑफ एक्स प्लस 1 एक्स प्लस 1चं डिफरन्शिएशन 1 आणि या 1चं 0 मायनस 3 मध्ये इथं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स प्लस 2. अगेन डिफरन्शिएशन केलं तर 1च येणार आहे प्लस 4 इंटू इथं डिफरन्शिएशन जर केलं तर 1 अपॉन एक्स प्लस 3. अगेन डिफरन्शिएट केलं तर 1.
याला सॉल्व करू शकतो. ते काय होईल 2 इंटू 1 इंटू 1 म्हणजेच काय येईल 2 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 प्लस 4 अपॉन एक्स प्लस 3. बट आपण गडबड कुठं केलेली आहे, इथं आपण गडबड केली आहे कारण की हे मायनसचं जे साईन आहे हे मायनसचं साईन ह्या पूर्ण ब्रॅकेटला आहे. या ब्रॅकेटला असल्यामुळे इथं सुद्धा मायनस साईन येईल, इथं सुद्धा मायनस साईन येईल आणि सगळ्या ठिकाणी मायनस साईनच येत जाईल. म्हणजे हे सुद्धा मायनस होईल आणि हे सुद्धा मायनस होईल. तर बघा एक छोटासा जर ब्रॅकेट नाही दिला तर एवढी सगळी डिफिकल्टी होऊ शकते. तर या ब्रॅकेटनं दिल्यामुळे हे मायनसचं आपण प्लस लिहिलं होतं. हे काय आलं आहे 1/y इंटू dy/dx इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू. इथला हा जो y आहे हा इकडे डिवाइड आहे, राईट हँड साईडला जर गेला तर तो मल्टिप्लाय होईल. तर dy/dx इज इक्वल्स टू y इंटू 2 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3. आणि वायची व्हॅल्यू जी आहे, वायची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली होती ती इथं पुट करायची. ती ही वायची व्हॅल्यू त्या अँसरमध्ये पुट करायची आणि ते झालं तुमचं अँसर. जिथं वाय लिहायचं आणि बाकीचे जे अँसर आहे ते लिहून घ्यायचं. म्हणजेच होईल तुमचा क्वेश्चन हा सॉल्व. जो दिलेला आहे डिफरन्शिएट करायचं, या वायच्या ऐवजी फक्त जी वायची व्हॅल्यू आहे ते करून घ्यायची, लिहून घ्यायची. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. तर एक्झरसाइज मधल्या क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. लेट y इज इक्वल्स टू द गिवन फंक्शन. y कन्सिडर करायचं फंक्शनला दिलेला आहे क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन मध्ये 2x प्लस 3 इन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन विथ 5 मायनस 2x इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. तर असं लिहिलेलं जाय क्यूब रूटला आपण कन्वर्ट करू शकतो. ते म्हणजे 2x मायनस 1 अपॉन मध्ये 4x मायनस 1 अपॉन मध्ये 2x प्लस 3 इंटू 5 मायनस 2x इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर रेस्ट टू दी पॉवर ऑफ 1/3 असं कन्सिडर करू शकतो. आता घ्यायचं लॉग ऑन बोथ साईड. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग जर घेतलं तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा लॉग घ्यावा लागेल. राईट हँड साईडला ते लॉग वाय होऊन जाईल आणि राईट हँड साईडला लॉग घेतल्यानंतर फंक्शन येईल 4x मायनस वाय अपॉन मध्ये 2x प्लस 3 आणि 5 मायनस 2x रेस्ट टू दी पॉवर ऑफ 2 आणि रेस्ट टू दी पॉवर ऑफ होल पॉवर 1/3. तर इथे लॉगचा एक फॉर्म्युला लागेल, तो म्हणजे लॉग a रेस्ट टू दी पॉवर ऑफ n इज इक्वल्स टू m इंटू लॉग a. या फॉर्म्युल्यानुसार हा 1/3 कॉन्स्टंट बाहेर येईल इंटू लॉग ऑफ 4x मायनस 1 अपॉन मध्ये 2x प्लस 3 5 मायनस 2x इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. आता बघा इथं अगेन लॉगचा रूल अप्लाय होईल 1/3. लॉगचा कोणता रूल अप्लाय होईल लॉग a अपॉन बी इज इक्वल्स टू लॉग a मायनस लॉग b. तर त्या फॉर्म्युल्यानुसार लॉग 4x मायनस 1 मायनसमध्ये इन ब्रॅकेट लॉग 2x प्लस 3 इंटू 5 मायनस 2x इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. हे येईल 1/3 इंटू लॉग ऑफ 4x मायनस 1 मायनसमध्ये इथं सुद्धा लॉगचा फॉर्म्युला अप्लाय होईल लॉग a इंटू बी लॉग a प्लस लॉग b. तो फॉर्म्युला अप्लाय होईल. तर त्यानुसार लॉग 2x प्लस 3 हा मायनस साईन मल्टिप्लाय झाला तर अगोदर प्लसच लिहून घेऊ, नंतर तो मायनस साईन करून घेऊया 5 मायनस 2x इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. तर त्यानुसार 1/3 कॉन्स्टंट बाहेर इंटू लॉग ऑफ 4x मायनस 1 मायनस लॉग ऑफ 2x प्लस 3 हा मायनस साईन इंटू प्लस तर मायनस लॉग ऑफ 5 मायनस 2x इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. हा 2 अगेन हा पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ए रेशो दी पॉवर ऑफ एमच्या फॉर्म्युल्यानुसार हा 2 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि अगर डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट जर केलं तर बघा याला लॉग वाय लिहून घ्या आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. तर डिफरन्शिएशन ऑफ log y is equals to 1/3 constant बाहेर डिफरन्शिएशन ऑफ log of 4x minus 1 मायनस डिफरन्शिएशन ऑफ log of 2x plus 3 मायनस हा जो 2 कॉन्स्टंट घेतला इथली स्टेप लिहिलेली नाही आहे ते तुम्ही लिहायची. हा 2 कॉन्स्टंट घेतला मायनस 2 डिफरन्शिएशन ऑफ log of 5 मायनस 2x. तर हे जे दिलेले आहेत हा 2 कॉन्स्टंट कसा घेतला इथं फॉर्म्युला लावला आपण तो लॉग a रेस टू दी पॉवर ऑफ एमचा m इंटू लॉग a त्या फॉर्म्युल्यानुसार. तर 1/3 इथं लॉग वायचं डिफरन्शिएशन 1/y इंटू dy/dx
1/3 कॉन्स्टंट बाय डिफरन्शिएशन ऑफ धिस लॉगचा डिफरन्शिएशन 1/x असते, परंतु एक्सची व्हॅल्यू काय आहे 4x - 1 आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ 4x - 1 मायनस इथं अगेन log x चं डिफरन्शिएशन 1/x, एक्सची व्हॅल्यू 2x + 3 अगेन डिफरन्शिएशन ऑफ 2x + 3 हा -2 जसाच्या तसा डिफरन्शिएशन ऑफ log x 1/x, एक्सची व्हॅल्यू 5 - 2x अगेन डिफरन्शिएशन ऑफ 5 - 2x म्हणजे अगेन डिफरन्शिएशन करावं लागेल आणि लिहावं लागेल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघा हे 1/3 सगळ्यांना मल्टिप्लायला आहे तर मोठा ब्रॅकेट देऊ शकतो आपण इथं डिफरन्शिएशनमध्ये. आता बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल 1/y dy/dx इज इक्वल्स टू 1/3 इंटू इन ब्रॅकेट तर 4x - y 1 जो दिलेला आहे आपण हे 1/4x - 1 जसच्या तसं 4x - 1चं डिफरन्शिएशन जर केलं तर 4 कॉन्स्टंट बाहेर एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x 1 येईल आणि -1चं डिफरन्शिएशन 0 होईल. मायनसमध्ये इथं सुद्धा 1/2x + 3 जसच्या तसं 2xचं डिफरन्शिएशन 2 आणि +3चं डिफरन्शिएशन 0 येईल म्हणून हेच लिहू शकतो. -2 मध्ये -2 घेतल्यानंतर -2/5 - 2x 5 - 2xचं डिफरन्शिएशन काय येतो फक्त -2 तर इथं -2 मल्टिप्लिकेशनला देऊ शकतो तर तेच देणार आहोत. म्हणजे नेमकं काय होईल 1/3 4/4x - 1 -2/2x + 3 हा मायनस आणि हा मायनस मायनस प्लस 2 × 4 5 - 2x 1/y dy/dx ची व्हॅल्यू. बट हा y जो आहे हा डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजेच dy/dx इज इक्वल्स टू y/3 इंटू 4/4x - 1 -2/2x + 3 प्लस 4/5 - 2x. आता y ची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली होती ती इथं पुटअप करायची आहेत म्हणजेच आन्सर येईल dy/dx. y ची व्हॅल्यू कन्सिडर केली होती क्यूब रूट ऑफ 4x - 1 2x + 3 इन ब्रॅकेट 5 - 2x² याला अपॉन मध्ये 3 आणि इन ब्रॅकेट 4/4x - 1 -2/2x + 3 प्लस 4/5 - 2x इट्स कम्प्लीट होल्स ब्रॅकेट आणि याला कम्प्लीट ब्रॅकेट दिला म्हणजे हे झालं आन्सर. स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि लिहून पण घेऊ शकता. अशा प्रकारे हा क्वेश्चन झालेला आहे सॉल्व एक्झरसाइज मधला 2nd नंबरचा. थोडं लेंदी प्रोसिजर आहे कारण की लॉगचे फॉर्म्युले आपण यात अप्लाय केलेले आहेत म्हणून प्रोसिजर लेंदी झालेली आहे. नाही तर खूप इझी क्वेश्चन आहे फक्त स्टेप वाईज सॉल्व करत जायचं आन्सर मिळते. त्यातला 3rd नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. लेट द गिवन फंक्शन मस्ट बी y x² + 3 आपण y कन्सिडर करतो त्याला r³ 3/2 इंटू साइन क्यूब जो दिलेला त्याला आपण लिहू शकतो sin 2x इट्स कम्प्लीट होल क्यूब इंटू 2^x². टेकिंग लॉग ऑन बोथ साइड सरळ लॉग घ्यायचा. लॉग घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सुद्धा लॉग घ्यावा लागतो. तर log y इंटू लॉग ऑफ इन ब्रॅकेट x² + 3 r³ इंटू साइन 2x चा होल क्यूब आणि 2^x². आता बघा इथं लॉगच्या फॉर्म्युल्यानुसार लॉग ऑफ द गिवन x² + 3^3/2 प्लस मध्ये लॉग ऑफ साइन 2x चा क्यूब आणि प्लस मध्ये लॉग ऑफ 2^x². अगेन लॉगच्या फॉर्म्युल्यानुसार 3/2 कॉन्स्टंट बाहेर येईल. लॉग ऑफ x² + 3 इथं 3 कॉन्स्टंट बाहेर येईल. लॉग ऑफ साइन 2x इथं x² बाहेर येईल. x² बाहेर आल्यानंतर लॉग ऑफ आपण घेऊ शकतो 2 ते लॉग ऑफ 2 सुद्धा इथं आपण घेऊ शकतो. आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x किंवा या जो आहे 2^x चा स्क्वेअर याला आपण 2x सुद्धा कन्सिडर करू शकतो कारण की a^m ला a^m × n लिहितो
तसं जर लिहिलं तर इथं आपण सरळ सरळ 2x लिहू शकतो. 2x लिहिल्यानंतर इथं 2x कॉन्स्टंट बाहेर येईल. तसं सुद्धा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 2x कॉन्स्टंट घेऊ शकतो आपण बाहेर. तर तसं करूया. आता लॉग वाय जो दिलेला आहे याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएशन ऑफ लॉग वाय इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ दिस होल फंक्शन 3/2 into log of x square plus 3 plus 3 log of sin 2x plus 2x log 2. सगळ्यांना डिफरन्शिएट करावं लागेल. आता डिफरन्शिएशन राईट हँड साईडला वाटून देऊया. 3/2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ साइन 2x प्लस इथं जे आहे इथं 2x डिफरन्शिएशन 2 येईल आणि log 2चं डिफरन्शिएशन 0, तर इथं 0चे व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. तर त्याप्रमाणे घेऊया. तसं न घेता आपण याला तसंच ठेवू शकतो. 2x इंटू log 2 जसच्या तशी व्हॅल्यू ठेवू शकतो. 2x इंटू log 2 तशीच ठेवा. त्याला डिफरन्शिएट करण्याची काही गरज नाही कारण कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म डिफरन्शिएशनच्या बाहेरच येईल म्हणून तसंच ठेवूया त्याला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये याला डिफरन्शिएट करूया. लॉग वायचं डिफरन्शिएशन 1/y इंटू dy बाय dx. अगेन 3/2 कॉन्स्टंट बाहेर आणि डिफरन्शिएशन जे दिलेलं आहे आपल्याला लॉगचं डिफरन्शिएशन 1/x, परंतु एक्सची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. त्यानंतर जे साईन दिलेलं आहे प्लस 3 जसच्या तसा. डिफरन्शिएशन जे आलेलं आहे ते 1/sin 2x आणि साइन 2x डिफरन्शिएशन अगेन घ्यावं लागेल. तर डिफरन्शिएशन ऑफ साइन 2x. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये जो दिलेला आहे तो टर्म जसच्या तसा 2x इंटू लॉग 2 त्याचं डिफरन्शिएशन होणार नाही, ते लास्ट टर्म आहे. त्यानंतर 3/2 1/x स्क्वेअर प्लस 3 जसच्या तसा. आता डिफरन्शिएशन ऑफ एक्स स्क्वेअर 2x आणि 3चं 0 म्हणजे 2xच येईल इंटू 2x प्लस 3/sin 2x. साइन 2x डिफरन्शिएशन कॉस 2x आणि कॉस मधला 2x डिफरन्शिएशन जर केलं तर ते येईल अगेन 2 म्हणजे 3 इंटू 2 इंटू कॉस 2x आणि प्लस 2x इंटू लॉग 2 जसच्या तसं. तर ही टर्म येईल. तर या टर्मला जर केल्यानंतर हे काय 3 to 6x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3 प्लस 6 कॉस 2x अपॉन साइन 2x प्लस 2x इंटू लॉग 2 1/dy बाय dx. डिफरन्शिएशन जर केलं तर हे केल्यानंतर बघा हा y इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तर डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x y इंटू इन ब्रॅकेट 6x अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस 6 कॉस अपॉन साइनचं रिलेशन आहे कॉट, तर कॉट 2x प्लस 2x इंटू लॉग 2 आणि y ची व्हॅल्यू जी आहे ती पुट करून द्यायची. y ची व्हॅल्यू आपण जे कन्सिडर केली होती ती पुट करूया. तर y ची व्हॅल्यू जी कन्सिडर केली होती ती पुट करायची. एक्स स्क्वेअर प्लस 3 रेस टू दी पॉवर ऑफ 3/2 इंटू साइन क्यूब 2x इंटू 2 रेस टू दी पॉवर ऑफ एक्स स्क्वेअर आणि n2 मध्ये येईल 6x अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस मध्ये 6 कॉट 2x प्लस 2x इंटू लॉग 2. तर अशा प्रकारचा आन्सर येईल डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तर लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये या प्रकारे डिफरन्शिएट करून आपण फंक्शनच्या व्हॅल्यूज आणि डिफरन्शिएशन काढू शकतो आणि त्याच्या व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकतो. फक्त लॉग घेऊन लॉगचे रूल लॉगचे फॉर्म्युले तुमच्या व्यवस्थित लर्न पाहिजे. ते जर लर्न असल्यावर यामध्ये काहीच डिफिकल्टी जात नाही. एक्झरसाइज मधला 4th नंबरचा क्वेश्चन नंबर 1 मधला 4th करूया. तर लेट y इज इक्वल्स टू द गिवन फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 अपॉन मध्ये याचा पॉवर आहे रेस टू दी पॉवर ऑफ 3/2 अपॉन मध्ये रूट x प्लस 3चा क्यूब इंटू कॉस एक्सचा पॉवर x. तर इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉगचे फॉर्म्युले लागण्यासाठी लॉग आपल्याला घ्यावा लागतो बोथ साईडला. तर लॉग घेतल्यानंतर हा होईल लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ गिवन फंक्शनला लॉग लावूया एक्स स्क्वेअर प्लस 2x रेस टू दी पॉवर ऑफ 3/2 अपॉन मध्ये रूट x प्लस 3चा होल क्यूब कॉस एक्सचा पॉवर x. तर लॉगचे फॉर्म्युले लावू शकतो. लॉग a अपॉन b चा फॉर्म्युला लागणार आहे. तर लॉग
एची व्हॅल्यू आहे एक्स क्यूब प्लस 2x प्लस 2चा रेज टू दी पॉवर ऑफ 3/2 मायनसमध्ये लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3चा होल क्यूब इंटू कॉस एक्स रेज टू दी पॉवर ऑफ एक्स. हा फॉर्म्युला इथं लागणार आहेत. याला ब्रॅकेट देऊन देऊया आणि इकडे लॉग वाय. आता नेक्स्ट स्टेपमध्ये लॉग वाय जसे तसं हा इथं फॉर्म्युला जर लावला तर 3/2 कॉन्स्टंट बाहेर लॉगचा ए रेज टू दी पॉवर एम वाला फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनसमध्ये इथं लॉगचा फॉर्म्युला लावूया 3 कॉन्स्टंट बाहेर लॉग ऑफ रूट एक्स प्लस 2 प्लसमध्ये येतो पण प्लस इंटू मायनस मायनस येईल तर लॉग ऑफ कॉस एक्सचा पॉवर एक्स. प्लसच करून घ्या अगोदर मग नंतर मायनस साईननं मल्टिप्लाय करता येते. नेक्स्ट स्टेपमध्ये करूया ते. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल बघा लॉग वाय इज इक्वल्स टू 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. आता मायनस साईन मल्टिप्लाय करून घ्या 2 लॉग ऑफ रूट एक्स प्लस 2 रूट एक्स प्लस 3 आहे आणि तिथं क्यूब आहे म्हणून 3 रूट एक्स प्लस 3 चा क्यूब आहे म्हणून क्यूब लिहून घ्या. इथं सुद्धा क्यूब करून घ्या कारण की क्यूबच बाहेर येईल म्हणून इथं सुद्धा क्यूब करून घ्यायचं आहे कारण की 3 पॉवर आहे तर क्यूब येईल बाहेर म्हणून क्यूब घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स कॉमन बाहेर येईल तर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. हा मायनस साईन इथं मल्टिप्लाय झाला ब्रॅकेट देऊन देऊ मायनस साईन मल्टिप्लाय झाला तर इथं सुद्धा मायनस येईल तर डिफरन्शिएट करून घेऊ विथ रिस्पेक्ट टू आणि मायनस साईन देऊन देऊ. नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं कारण की खूप रिस्पेक्ट देतो आपण डिफरन्सिएशन ऑफ लॉग वाय इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन करताना 3/2 कॉन्स्टंट बाहेर सरळ सरळ डिफरन्शिएट लावतो डिफरन्सिएशन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनस 3 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्सिएशन ऑफ लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3 मायनस एक्स न घेता डिफरन्सिएशन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. इथं डिफरन्सिएशनचा मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय होईल तर लॉग वायचं डिफरन्सिएशन 1/y dy/dx जसं तसं 3/2 कॉन्स्टंट बाहेर लॉगचं डिफरन्सिएशन 1/x परंतु एक्सची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 सरळ सरळ जर डिफरन्शिएट केलं एक्स स्क्वेअरचं डिफरन्सिएशन 2xचं डिफरन्सिएशन येईल 2 म्हणजे 2x प्लस 2 इथे येऊ शकतो -3 डिफरन्सिएशन ऑफ दिस 1/√x प्लस 3 अगेन रूट एक्सचं डिफरन्सिएशन 1/2√x मायनसमध्ये इथं अप्लाय होईल मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स तर अगेनमध्ये प्लस लॉग ऑफ कॉस एक्स जसं तसं डिफरन्सिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला लावला दुसरं काही नाही. तर इथं काय होईल 3/2 कॉन्स्टंट बाहेर हे 2x प्लस 2 आणि एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 खाली डिनॉमिनेटरमध्ये जसे तसे इथं 3 मायनसमध्ये 3/2√x ब्रॅकेटमध्ये रूट एक्स प्लस 3 इथं मायनस साईन जच्या तसं एक्स जच्या तसं डिफरन्सिएशन 1/cos x आणि cos xचं डिफरन्सिएशन मायनस साईन एक्स इथं प्लसमध्ये लॉग ऑफ कॉस एक्स जच्या तसं. नेक्स्ट स्टेपमध्ये वरून काय होते 2 कॉन्स्टंट बाहेर निघते ते 3/2 2 कॉन्स्टंट जर बाहेर काढला x प्लस 1 अपॉनमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनस 3/2√x प्लस 3 जसच्या तसे. आता हा जो आहे मायनस साईन जच्या तसा x इंटू मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स हा 2 आणि हा 2 कॉन्स्टंट बाहेर ॲन्सरमध्ये येईल 3x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनस 3/2√x प्लस 3 हा मायनस जर मल्टिप्लाय केला मायनस मायनस प्लस होऊन जाईल प्लस एक्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स लिहू शकतो तर टॅन एक्स पण लिहू शकतो आणि हा प्लस इंटू मायनस मायनस लॉग ऑफ कॉस एक्स.
तर हे येईल त्याचं ॲन्सर येण्याच्या अगोदर हे आलं 1/y dy/dx. हा y इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, तर dy/dx इज इक्वल्स टू y इंटू 3x+1 अपॉनमध्ये x² + 2x+2. नेहमी त्या स्टेप लिहावं लागते म्हणून लेंदी होते, नाही तर खूप इझी क्वेश्चन आहे. फक्त स्टेप तुम्हाला समजला पाहिजे की कुठं काय अप्लाय करायचं आहे, कुठं कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे आणि कुठं काय अप्लाय करायचं आहे ते समजलं म्हणजे खूप इझी आहे. तर वायची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली होती ते पुट करायची केली होती ही वायची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली होती ही इथं पुट करायची वायमध्ये, आणि वायमध्ये पुट केल्यानंतर क्वेश्चन होईल सॉल्व, ते येईल त्याचं ॲन्सर. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन करतात सॉल्व. हे उरलेले जे 3 क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, 4 क्वेश्चन उरलेले आहे. यातले तुम्ही ट्राय करा. जर डिफिकल्टी झाली, प्रॉब्लेम आले तर मला विचारा, अदरवाईज तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता आणि खूप इझियर वेने ते सॉल्व होऊ शकते. यातला जो 8 नंबरचा आहे तो मी सॉल्व करून देतो, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन होईल, म्हणजे 3च क्वेश्चन तुम्हाला होमवर्क राहतात. 8 वाला करून देतो, मग उरलेले 3 तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर लेट द गिवन फंक्शन मस्ट बी वाय साइन एक्सचा पॉवर एक्स याला कन्सिडर करू. नंतर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड जर कन्सिडर केलं तर लॉग वाय इंटू लॉग ऑफ साइन एक्सचा पॉवर एक्स. लॉगॅरिथमिक फॉर्मनुसार हा एक्स कॉन्स्टंट बाहेर येईल इंटू लॉग ऑफ साइन एक्स. कोणता फॉर्म्युला, तर लॉग ऑफ a⁻m नुसार m इंटू लॉग ए. तर लॉग वाय हे आलेलं आहे, याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ लॉग वाय आणि डिफरन्शिएशन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघा काय होईल. लॉग वायचं डिफरन्शिएशन आपण लिहू शकतो 1/y dy/dx, आणि इथं जो आहे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला अप्लाय होईल. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ साइन एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स जसं तसं डिफरन्शिएशन ऑफ एक्स. त्या फॉर्म्युल्यानुसार एक्स जसं तसं लॉगचं डिफरन्शिएशन 1/x, एक्सची व्हॅल्यू आहे साइन एक्स, अगेन साइन एक्सचं डिफरन्शिएशन येईल कॉस एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स जसं तसं डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. हे येईल एक्स इंटू कॉस अपॉन साइन एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स इंटू 1 म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स. हे येईल एक्स इंटू कॉस अपॉन साइन असतो कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स 1/y dy/dx. वाय डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, तर dy/dx इज इक्वल्स टू y इंटू एक्स कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स. वायची व्हॅल्यू जी कन्सिडर केली होती ती पुट करायची, ती आहे साइन एक्सचा पॉवर एक्स इंटू एक्स इंटू कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स. तर अशा प्रकारे हे डिफरन्शिएशन येतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये लॉगचे फॉर्म्युले खूप युजफुल आहेत. ते 3 फॉर्म्युले जे मी तुम्हाला सांगितले ते करायचे आणि क्वेश्चन करायचं सॉल्व. उरलेले 3 जे आहे यातला 5वा 6वा 7वा तुम्ही करा, ट्राय करा. डिफिकल्टी कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. घरीच राहा, सुरक्षित राहा. जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम.